मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अयोध्या दौरा खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे। कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत आणि त्यामुळेच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदेंचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे। वाजत गाजत शंखनाद करत ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येला जाणार आहेत। अयोध्या नगरीतले साधू संत महंतांनी एकनाथ शिंदेंच्या स्वागताची तयारी केलेली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा अयोध्या दौरा नेमका कसा असणार आहे तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 8 एप्रिललाच रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लखनौमध्ये दाखल होतील आणि त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता आहे। 9 एप्रिलला सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला ते जातील आणि त्यानंतर हनुमानगढी लक्ष्मण किल्ला करून दुपारी पत्रकार परिषद होईल। त्यानंतर सायंकाळी शरयू तीरावर आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 9 एप्रिलच्या रात्रीच सर्व मुंबईमध्ये परततील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील। तर मुख्यमंत्र्यांचा असा हा अयोध्या दौरा असणार आहे। आज संध्याकाळीच मुख्यमंत्री अयोध्येसाठी रवाना होणार आहेत। हजारो शिवसैनिक अयोध्येसाठी ट्रेनमधून रवाना झालेले आहेत आणि आज संध्याकाळी मुख्यमंत्री पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर ते अयोध्येमध्ये जाणार आहेत। आज संध्याकाळी ते रवाना होणार आहेत। वाजत गाजत शंखनाद करत त्यांचा हा अयोध्या दौरा असणार आहे। जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे। हजारो शिवसैनिक देखील मुख्यमंत्र्यांसह यावेळी उपस्थित असतील। आमदार आणि खासदार देखील तसंच पदाधिकारी देखील मुख्यमंत्र्यांसोबत आज उपस्थित असणार आहेत। तर मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अयोध्या दौरा करतायत। अगदी वाजत गाजत शंखनाद करत त्यांचा हा अयोध्या दौरा असणार आहे। अतिशय महत्त्वाचा त्यांचा हा दौरा मानला जातोय, कारण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हजारो शिवसैनिक हजारो कार्यकर्ते सध्या अयोध्येसाठी रवाना झालेले आहेत, काही तिथे पोहोचलेले आहेत। अनेक खासदार आमदार पदाधिकारी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यामध्ये असणार आहेत। आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। भरत गोगावले बोलतायत, थेट जाऊयात। चंद्रकांत दादांना विचारावं लागेल या गोष्टीचं, परंतु आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आम्हाला तर 2 गोष्टी नेहमी कळतायत की खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय होईल हे कोणच काही सांगू शकत नाही। आजचा मित्र उद्याचा शत्रू होतोय, उद्याचा शत्रू आजचा मित्र पण होतोय। त्याच्यामुळे राजकारणाचं आजच कोण काय सांगू शकत नाही आहे। परंतु चंद्रकांत दादांनी ज्या अर्थाने काय त्यांना सांगितलं असेल, बोलले असतील, तर मग त्यांचं चौकशी आम्हाला करावी लागेल काय वस्तुस्थिती आहे। कुठेतरी शंका मनात येऊ लागलेली आहे आता अशा वेळेला जेव्हा निकाल कधी येऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि या चंद्रकांतांचे वक्तव्य येऊ लागलेले आहे, तर शंका सेना भाजप युती आहे, तर मला शंका उपस्थित होते। शंका येण्याचं तसं काही कारण वाटत नाही आहे आणि ठीक आहे ना, आम्ही किती लोक अपात्र ठरलो? 16 लोक, बरोबर आहे। 16 लोकांवरती अपात्रची तलवार आहे ना, टांगती तलवार म्हणतात ती। मग आमच्याकडे आमचे 40 लोक, अपक्ष 10 लोक, लक्षात ठेवा। मग त्यातले 15 लोक गेले 50 मधले, तरी 35 खाली राहत आहे। 35 राहिल्यानंतर त्यांच्याकडं 115चं आत्ताचं संख्याबळ आहे, तरी 150 लोक होत आहेत ना। म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की त्यांना जर वाटत असेल तर असं गणित आम्ही सांगतो, पण तसं होत नाही, होणार पण नाही आहे हे तुम्हाला आम्ही सांगतो। 100%
त्यामध्ये हे किंचितही काय खोट नाही आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही, त्याप्रमाणे सगळं सुरळीत होईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. राज्यामध्ये अवकाळीनं प्रचंड प्रमाणात नुकसान केलंय. अजूनही त्या पद्धतीने मदत मिळायला पाहिजे ती होत नाही. एकीकडे दौरा होतोय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बांधावर काल तर अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची सांगता शरयू नदी घाटावर महाआरतीनं होणार आहे. बॅनरवर मुख्यमंत्री यांचा भगवाधारी असा उल्लेख करण्यात आलेला आहे. शरयू नदीच्या किनाऱ्यावर स्टेज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि आमदार खासदारांसह शरयू नदीची आरती करणार आहेत. या महाआरतीचं काय महत्त्व आहे या संदर्भात महंत शशिकांत दास आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शरयू महाआरतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तर महंत शशिकांत दास आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शरयू महाआरतीचं नियोजन करणारे शिवसेना सचिव भाऊ चौधरी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरयू नदीमध्ये महाआरती करणार आहेत. शरयू नदीच्या किनारी घाटांवरती त्यासाठी मोठी तयारी सुरू आहे. आपण इथे माझ्या मागे पाहू शकता ही शरयू नदी आहे आणि या शरयू नदीच्या घाटावरती ऐतिहासिक घाट आहे आणि या घाटावरती महाआरतीचा रोज रात्री इथे कार्यक्रम असतो आणि याच्या सोहळ्याला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या संध्याकाळी शरयू नदीच्या किनारी महाआरती करणार आहेत. आपल्यासोबत महंत आहे जे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या महाआरतीमध्ये सहभागी करून घेणार, त्यांच्याकडे महाआरती करून घेणार. अपन त्यांच्याशी बोलिए. महंत जी बताइए किस तरह से महाआरती होगी, खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इस महाआरती में शरीक होने वाले? जी, निश्चित रूप से माँ सरजू जी आदि गंगा के रूप में जानी जाती हैं और जैसा कि हम सारे लोगों को विदित है कि आरती वर्ष 2013 से अनवरत निरंतर चलती चली आ रही है. आरती का महात्मा है, हम किसी की भी आरती करते हैं, किसी देवी देवता की आरती करते हैं तो हमारे जीवन में जितने पाप हैं, हमारे जीवन में जितने कुलुष हैं, हमारे जीवन में जो आने वाली आपदाएं हैं उन सब का हरण होता है. भगवान की आरती, भगवान के पूजन से हमारे जीवन के कुछ भी अगर दुर्गुण होते हैं या कुछ हमारे जीवन में होने वाला होता है तो उससे भगवान अपने आप में हर लेते हैं हमारे दुखों को, हमारी आपदाओं को, हमारे कष्ट को. चाहे वो सामाजिक कार्यक्रम हो या चाहे सनातन धर्म का कार्यक्रम हो, तो निश्चित रूप से आरती हमारे जीवन के समस्त पापों को हरने वाली होती है. किसी की भी आरती हो, भगवान की आरती हो, रामलला की आरती हो, देवी दुर्गा की आरती हो, हनुमान जी महाराज की आरती हो, और ये माँ सरजू जी हैं आदि गंगा के रूप में जानी जाती हैं. जवळजवळ आपण पाहिलं असेल तर हा पूर्ण जो परिसर आहे 150 फूट बाय 50 फूटचा हा मंच या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि ह्या मंचवरती हा पुढच्या भागामध्ये हा समोर जो भाग दिसतोय इथे पुढे रॅम्प जाणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री पूर्ण सर्व आरतीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी ते दर्शन घेऊन त्या नदीमध्ये ते पुष्पगुच्छ आणि ते सोडणार आहेत. पूर्ण ह्या ठिकाणची तयारी झाली. त्याबरोबर आमची सर्व शिवसेनेची कोर टीम या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही गेले 5-6 दिवस या ठिकाणी तयारी करतोय. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या. नाशिकहून अयोध्येच्या दिशेनं निघालेली ट्रेन झाशीपर्यंत पोहोचली आहे. तब्बल 1,500 शिवसैनिक या ट्रेनमध्ये असून उद्या सकाळी ही ट्रेन अयोध्येमध्ये पोहोचणार आहे. प्रत्येक स्टेशनवर पोहोचल्यानंतर जय श्रीरामाचा जयघोष करत हे शिवसैनिक अयोध्येच्या दिशेनं जात आहेत. नाशिकहून अयोध्येच्या दिशेने निघालेली विशेष ट्रेन आता झाशीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि झाशीपर्यंत पोहोचलेली या ट्रेनमध्ये सकाळच्या वेळेमध्ये अशा पद्धतीने शिवसैनिक जे आहे ते भजन म्हणताय, गाणे म्हणताय, जय जय श्रीरामचा नारा देत हे सगळे शिवसैनिक जे आहे ते आता अयोध्येच्या दिशेने रवाना होतात. आपण जय जय श्रीरामचा जय घोष करताय, गाणे म्हणत या ठिकाणून जाताय, काय भावना आहे? आता आम्ही काल 4 वाजता ट्रेनने निघालेलो आहे. आमच्या मनात एकच आणि एकच संदेह आहे का आमचं रामलल्लाचं दर्शन कधी होईल. रामलल्लाचं दर्शन घेऊन आम्ही शरयू नदीवर आरती कधी करणार ही आमची सर्वांची भावना आहे. त्याच्यामुळे आमची उत्कंठा वाढलेली आहे. उत्कंठा वाढल्यामुळे आम्ही आनंदाने गाणे गाऊन आणि आनंदाने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. जवळजवळ 1300 लोक आमच्या ट्रेनमध्ये आहे आणि भावना खूप चांगल्या आहे. आम्हाला रामलल्लाचं दर्शन करायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने
आम्ही अयोध्येला निघालोय आणि आम्हाला खूप आनंद झालेला, आम्ही खूप जल्लोष करतो एकदम. धनुष्यबाण आज आमचा आहे आणि खरोखर उत्साहाच्या वातावरणात आम्ही आज अयोध्येला जात आहोत. खरोखर आणि विशेषतः आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो की खरोखर हिंदुत्ववादी, आज आम्ही कट्टर हिंदुत्ववादी, आमच्या अंगात रक्त सळसळत आहे आणि आम्ही अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन कधी घेऊ असं आम्हा सर्व तरुणांना पण वाटत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत दाभोळसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, झाशी. खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यावर टीका केलेली आहे. गद्दारांना राम आशीर्वाद देणार नाही, जे आता अयोध्येत जात आहेत त्यांना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवला होता, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत. राम हे सत्यवचनी होते. राम हे सचोटी व सत्याचं प्रतीक होते. त्याच्यामुळे रामाच्या चरणी जाऊन कोणाला आपली पापं धुवायची इच्छा असेल महाराष्ट्रात केलेली, तर प्रभू श्रीराम अशा लोकांना आशीर्वाद देत नाही. हा आतापर्यंतचा अनुभव आमचा सगळ्यांचा आहे. जे लोक आता गेले आहेत त्या सगळ्यांना अयोध्येचा मार्ग दाखवणारे आम्हीच आहोत. सगळ्यात प्रथम मी गेले 40 वर्ष अयोध्येत जातो. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केलेली आहे. रावणाच्या धनुष्यबाणाला रामाचे विचार झेपणारे नाहीत, असं अंबादास दानवे म्हटलेत. धनुष्यबाण भारतीय जनता पार्टीच्या कृपेनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांना मिळालेला आहे. जो धनुष्यबाण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या देव्हाऱ्यातून त्यांनी चोरलेला आहे. हा धनुष्यबाण यांच्या हाती कधी शोभणार आहे? हा धनुष्यबाण काही रामाचा होऊ शकत नाही, श्रीकृष्णाचा होऊ शकत नाही. हा धनुष्यबाण रावणाचाच आहे आणि हा जनतेचं कल्याण कधीच करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वा आहेत, याला कोणताही अर्थ नाही. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत. तासानंतर लग्न आणि त्यातही भारतीय लग्न म्हटल्यावर ओघाने डान्स हा आलाच. पूर्वी तर फक्त वरातीमध्ये नाचण्याची पद्धत होती, मात्र आता लग्नाआधी संगीतच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगीत आणि संगीत सेरेमनीमध्ये होणारे डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात, यात शंका नाही. पण वरातीमधील डान्सला तोड नाही असं म्हणणारेही अनेक जण आहेत. वरातीमध्ये आणि अगदी नागिन डान्सपासून ते फुगड्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने नाचून आनंद साजरा केला जातो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अगदीच मजेशीर डान्स करणारा तरुण दिसतोय. खरं म्हणजे हा डान्स पाहून तुम्हालाही अरे भाई हे काय आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्याने सगळ्यांनाच अक्षरशः वेड लावलंय. कार्यक्रम कोणताही असो त्यात चंद्रा हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यावर नाचल्याशिवाय तो पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे चंद्रा या गाण्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ठेका धरताना दिसत आहेत. चंद्रा गाण्यावर अनेकांनी तुफान डान्स केला आणि याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. असाच एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय आणि या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर काही मुली चंद्रा या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. दुसरीकडे गर्दीमध्ये आपल्या मित्रांसह बसलेल्या एका मुलाने अप्रतिम डान्स करून सर्वांचं लक्ष वेधलं. त्या मुलाचा डान्स कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर टाकला. यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
विराट कोहली याचा प्रसिद्ध नॉर्वे डान्स ग्रुप सोबतच्या डान्सचा व्हिडिओ पाहायला मिळतोय आणि या व्हिडिओत विराट कोहली डान्स ग्रुप सोबत हिपहॉप डान्स करताना दिसतोय. क्विक स्टाईल डान्स ग्रुपमध्ये विराट स्टिरिओ नेशनच्या इश्क गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळतोय. बॅटिंगच्या पोझिशनमध्ये बॅट हातात घेऊन विराट थिरकताना दिसतोय. त्याचा हा अजब गजब डान्स पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्यात. विराट ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. इंदोरमध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी महिलांबाबत एक आक्षेपार्ह विधान केलं. मुली इतके वाईट कपडे घालून बाहेर पडतात की त्या शूर्पणखा वाटतात, असं वादग्रस्त विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलंय. यानंतर त्यात ते मुलींना चांगले आणि योग्य कपडे घालण्याचा सल्ला देत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी तरुणांतील वाढत्या व्यसनाधीनतेवर देखील संताप व्यक्त केलेला आहे आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या नेता डिसूजा यांनी प्रत्युत्तर दिले. लड़कियां भी इतने गंदे कपड़े पहन के निकलती है कि अपन महिलाओं को देवी बोलते हैं. उनमें देवी का स्वरूप नहीं दिखता, बिल्कुल सुपर्णखा लगती है. सच में अच्छे सुंदर भगवान ने शरीर दिया है, तो जरा अच्छे कपड़े पहनो यार. बच्चों को आप संस्कार डालिए. मैं बहुत चिंतित हूँ. इंदौर हर बात में नंबर 1 है. बेटियां देवी का रूप होती है, लेकिन आपकी घटिया और विकृत मानसिकता ही आपको कुछ और दिखाती है. लड़कियां क्या पहनेगी, क्या अब ये भी बीजेपी तय करेगी? मध्य प्रदेश में वोटों के लिए लाडली बहना योजना चलाने वाले शिवराज जी क्यों खामोश है? इन सब से एक ही बात साफ है कि महिलाओं का हर रोज अपमान करना बीजेपी की आदत है. महिलाओं का सम्मान इनकी डिक्शनरी में है ही नहीं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानानं उड्डाण केले. वायुदल पायलटच्या वेशामध्ये द्रौपदी मुर्मू लढाऊ विमानानं उड्डाण त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रपती या तीनही दलाच्या प्रमुख असतात. राष्ट्रपती मुर्मू यांच्या आधी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील आणि रामनाथ कोविंद यांनी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आसामच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याचवेळी अरुणाचल प्रदेशवरून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या राष्ट्रपती भारताकडून एक शक्तिशाली संदेश दिला जाईल. तेजपूर एअरफोर्स बेस भारताचं चीन, म्यानमार, बांगलादेश आणि भूतान या 4 देशांपासून संरक्षण करतं. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.